त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 26 जुलै 2024 रोजी भारतीय जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओराम, राष्ट्रीय कोषाध्यक्ष रवींद्र गामित यांनी त्र्यंबकेश्वराच्या दरबारात देवदर्शनासाठी हजेरी लावली आहे. समीर ओराम यांनी यावेळी श्रावण मास पर्वकाळ साधला. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची जागा भाजपला सोडावी अशी जोरदार मागणी यावेळी उपस्थित असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर ओराम यांच्याकडे यावेळी केली आहे. त्र्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळा क्षेत्र आहे, त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा आमदार भाजपचाच हवा अशी गळ कार्यकर्त्यांनी यावेळी आलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना टाकली. तर विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वत्र भाजपाचे सरशी व्हावी यासाठी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी देवाला साकडं घातले. यावेळी भाजप जनजाती मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष संदीप जाधव यांनी वरिष्ठांचे स्वागत केले. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या. प्रदेश महामंत्री एन.डी. गावित, सरचिटणीस किरण नाईक, पांडुरंग कोरडे, यशवंत उदार, त्र्यंबकेश्वर शहर भाजप अध्यक्ष प्रशांत बागडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देखील एका कार्यकर्त्याला इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदारकीसाठी तिकीट मिळावं म्हणून जोरदार प्रयत्न करत असल्याचं वृत्त आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मनोज वाजे, त्र्यंबकेश्वर.